Dunia makadar diung takit ko Mui Bapa ani Putra ani Pavitra Atma Joso adi toso chata Soda sorvoitarame Lili poritu Sorni torani nirmon Na kosles kot na kai mero Tuja otmea sori Nirmol dovoram ka morie Pat kancha kotan tuli Nivaram ka mogar mai Otmya cha vigna tuli Oni tora kwari mai velankani Amche saibini magche sulagi amche paso Oni toda kwari mai velankani amche saibini magche sulagi amche paso Oni tora kwari mai velankani amche saibini magche sulagi amche paso Oni toda kwari mai velankani amche saibini Magche sulagi amche paso Oni tora kwari mai velankani amche saibini magche sulagi amche paso Oni tora kwari mai velankani amche saibini magche sulagi amche paso Oni tora kwari mai velankani amche saibini magche sulagi amche paso Oni tora kwari mai velankani amche saibini magche sulagi amche paso Oni tora kwari mai velankani amche saibini magche sulagi amche paso Oni tora kwari mai velankani amche saibini magche sulagi amche paso Mui Bapa kani Putra
आनी पवित्रत्म्या जसो आदी तसोच आता सदा सर्वोदार आमेन. सोर्गीचे आंकवारी, भलायकीचे माई, आमचे सोर्गीचे बरे करणारी, आमी तुका नोमान करता. तूं एलिझाबेतीगेर रावली तेन्ना एलिझाबेतीन आनी तिच्या घोराब्यान जायते उपकार मेळोन घेतले. वेलांकणी तुज्या सिंहासनाचो जागो कसो वेचूंक तूं तुका उलो मारतल्यांचेर आशिर्वाद घालताय आनी जायते उपकार तांकां मेळोन घेताय. कुड्डे आपले दोळे उगडतात, मोने उलोयतात, थोटे भोंवतात, कसले भरवसो नासलेले पिडेस्त बरे जातात. काकुतीचे माये, आमच्या गोरजीवन भावांक मोजूत केल्या पासत आमी तुका दिनवासताव आनी तुजे अस्तोंगी सोर पदवीदार पुताक आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताक नमस्कार करता. तुज्या आवयपणाच्या काळजाक आमच्यो गरजो उक्ट्यो तर आमच्या गरजां खातीर विनंती कर. तुज्या पुताक अपमान करतल्यांक काकूत मागून घे आनी धारूण काळजा मोवाळ कर आनी तूं ते जेजूचे खरे इश्ट जावशे कर. आमेन. सायबिनीक नोवेन हे भोव पवित्र आंकवारी, हे भोव पवित्र आंकवारी, भोव पवित्र तित्वेक, भोव पवित्र त्रित्वेक, तुका सुरवेक थाव, तुका सुरवेक थाव, जेजूची आवय जावं, जेजूची आवय जावं, वेचून काडली, वेचून काडली, तुका देवपूत, तुका देवपूत, मनीस जालो, मनीस जालो, ते घडयेक, ते घडयेक, आनी उपरांत ताका 9 म्हयने तुज्या कुसव्यान सांबाळलय. तुज्या कुसव्यान सांबाळलय. तेन्ना भोगलो तो संतोष, तेन्ना भोगलो तो हांव संतोष, आतां नियाळता. हांव आतां नियाळता. म्हज्या मागण्याच्या खतखत्या, म्हज्या मागण्याच्या खतखत्यान हांव खरेंच ही खुशालकाय ही खुशालकाय आनी हो संतोष आनी हो संतोष चडोवंक आनी वाडोवंक सोदता. आनी वाडोवंक सोदता. हे दुखावतल्याची हे दुखवलेल्यांचे माये, हे खुशालकायेचो तुवें हे खुशालकायेचो उगडास उगडास काडटल्या एक खरी शांती भासायला. एक खरी शांती ती भासायला. शांती म्हाकाय तर ती शांती ह्या म्हाका म्हज्या गरजांनी ह्या म्हज्या गरजांनी कर. तुज्या पुतान सांगला, तुज्या पुतान सांगला, मागात आनी तुमकां मेळटले, मागात आनी तुमकां तर मेळटले. हाचेर तर हाचेर खरो विश्वास ठेव, खरो विश्वास ठेव. म्हाका तुजो कान दी, म्हाका तुजो कान दी. म्हणजे तूं आयक हे तूं आयक म्हूण हे म्हूण हांव तुजे कडेन विनयता. तुजे कडेन विनयता. देवाची खोशी जाल्यार देवाची खोशी जाल्यार हांव ह्या नवेनान हांव ह्या नवेनान मागता ते उपकार मागता ते उपकार म्हाका मेळोशे म्हाका कर. मेळोशे कर. ना तर म्हाका गरज ती कृपा म्हाका गरज ती कृपा मागून घे. मागून घे. हांगा तुमच्यो गरजो करपी करुया. ह्या नवेना वरवीं ह्या नवेना वरवीं हांव तुजे मजतीन आसलोलो, हांव तुजे मजतीर आसतलों. म्हजो खोल विश्वास म्हजो खोल विश्वास दाखोवंक सोदता. दाखोवंक सोदता. तेच खुशालकाय तेच खुशालकाय. ही खुशालकाय जी खुशालकाय. तुका देवाचो पूत तुका देवाचो तुज्या पूत कुसव्यान तुज्या कुसव्यान आसतना भोगली. तेच खुशालकाय तेच खुशालकाय. म्हजे मागणे म्हजे मागणे आयकून घे. आयकून घे. नमान मरिये कृपेन बरयल्ले ईश्वरी स्पोर तुजे ती आसा उस्त्र्या भितर तूं सदैव सदैव फो तुजे कुशीचो जेजू. भाग्यवन मरे देवाचे माई, आमा पापयां खातीर विनंती कर, आतां आनी आमच्या मरणाच्या वेळार. आमेन. नमान मरिये कृपेन बरयल्ले ईश्वरी स्पोर तुजे ती आसा उस्त्र्या भितर तूं सदैव सदैव फो तुजे कुशीचो जेजू. भाग्यवन मरे देवाचे माई, आमा पापयां खातीर विनंती कर, आतां आनी आमच्या मरणाच्या वेळार. नमान मरिये कृपेन बरयल्ले ईश्वरी स्पोर तुजे ती आसा उस्त्र्या भितर तूं सदैव सदैव फो तुजे कुशीचो जेजू. भाग्यवन मरे देवाचे माई, आमा पापयां खातीर विनंती कर, आतां आनी आमच्या मरणाच्या वेळार. आमेन. नमान मरिये कृपेन बरयल्ले ईश्वरी स्पोर तुजे ती आसा उस्त्र्या भितर तूं सदैव सदैव फो तुजे कुशीचो जेजू. भाग्यवन मरे देवाचे माई, आमा पापयां खातीर विनंती कर, आतां आनी आमच्या मरणाच्या वेळार. नमान आमेन. मरिये कृपेन बरयल्ले ईश्वरी स्पोर तुजे ती आसा उस्त्र्या भितर तूं सदैव सदैव फो तुजे कुशीचो जेजू. भाग्यवन मरे देवाचे माई, आमा पापयां खातीर विनंती कर, आतां आनी आमच्या मरणाच्या वेळार. आमेन. नमान मरिये कृपेन बरयल्ले ईश्वरी स्पोर तुजे ती आसा उस्त्र्या भितर तूं सदैव सदैव फो तुजे कुशीचो जेजू. भाग्यवन मरे देवाचे माई, आमा पापयां खातीर विनंती कर, आतां आनी आमच्या मरणाच्या वेळार. नमान आमेन. मरिये
कृपेन भरलेले ईश्वर स्पोर तुझे थी आसा उस्त्र्यां भितर तू सदैव फळ तुझे कुशीचो जेजू भाग्यवान मरे देवाचे माई आम्हा पापियां खातीर विनंती कोर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन. मान मरिये कृपेन भरलेले ईश्वर स्पोर तुझे थी आसा उस्त्र्यां भितर तू सदैव फळ तुझे कुशीचो जेजू भाग्यवान मरे देवाचे माई आम्हा पापियां खातीर विनंती कोर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन. मान मरिये कृपेन भरलेले ईश्वर स्पोर तुझे थी आसा उस्त्र्यां भितर तू सदैव फळ तुझे कुशीचो जेजू भाग्यवान मरे देवाचे माई आम्हा पापियां खातीर विनंती कोर आता आणि आमच्या मरणाच्या वेळार आमेन. हे देवाचे माई हे देवाचे माई हे म्हजे नमान हे म्हजे नमान तुका गाब्रिएल बोडव्यान तुका गाब्रिएल बोडव्या केल्ल्या नमा सांगाती केल्ल्या नमाना मानून घे मानून घे नमान कृपेन भरलेले नमान कृपेन हे म्हजे भरलेले नमान हे म्हजे तुझ्या नमान वैभवाच्या मुकुटा तुझ्या वैभवाच्या मुकुटा धाकटी धाकटी मोतिया मोतिया जावमो हांव उतरेकता हांव उतरेकता. हे सोस्तल्याचे बुजोंडारे हे सोस्तऱ्यांचे बुजवणारे देवाचो पूत देवाचो पूत मनीस जालो तेन्ना तुका संतोष भोगलो त्या त्याच संतोषान हांव मागता तो उपकार हांव मागता तो उपकार म्हाका मेळून घे म्हाका मेळून घे. ह्या पासो तुझ्या अनदा खातीर तुझ्या अनदा हांवें खातीर केल्ल्यो हांवें केलेल्यो सगळ्यो म्हज्यो बऱ्यो करण्यो सगळ्यो म्हज्यो बऱ्यो तुकाच करण्यो भेटयता तुकाच भेटयता. हांव तुजे कडेन हांव तुजे कडेन खतखत्यान मागता खतखत्यान मागता. ज्या खतखत्यान ज्या खतखत्यान तुजें काळीज तुझे काळीज जेजूच्या मोगान लासतालें जेजूच्या मोगान म्हजी लासताले खालती मागणी म्हजी खालती मागणी ऐकून घे आणि हांवें मागलेले उपकार आणि हांवें मागलेले म्हाका उपकार मेळून दी म्हाका मेळून दी. आमेन. आमेन. प्रवेश गीत पान नंबर 29 सोर्वेस्पोराच्या मंदिरान पेज नंबर 29. आयज देवान आमकां दिल्ल्या दिसा भागिवोंदाक वार मोगेच्या योद मिसाचो कोतकोत्यान करून जमुया वेदी मुखार एक काळीज मोनाची जावन सगळी देवाचे आठवया उपकार अनंत बापाक आनी पुताक आनी पवित्र आत्म्याक सदा सासना सासना. Alleluia, 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 Alleluia. आजचे आमी मीस पेटयता कुस्तान फर्नांडीसच्या आत्म्या वासोत मीस दिता ताची फामील. तेच भाशेन वेलंके सायमाच्या मानाक मीस दिता नलीन लोबो. वेलंके सायमाच्या मानाक मीस दिता मागदेलीन फर्नांडीस. वेलंके सायमाच्या मानाक मीस दिता पेरपेतीन जफनेर फर्नांडीस. जेजू कारगादेवक मीस दिता अपूर्वा फर्नांडीस. वेलंके सायमाच्या मानाक मीस दिता पेरपेत फर्नांडीस. ह्या सगळ्यां त्या सवा पासोत केरीत भाशेन ह्या मिसा बलिदानांत आमी मागताल्या. पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. आमच्या सोम्याचे जेजू क्रिस्ताची कृपा देवाचो मोग आणि पवित्र आत्म्याचो एकवट तुमचे सोवे आसो. तुमचे सोवे आसूं. मोगा भाव भयणांनो, आयचो विशय जावन आसा लग्न संस्कार एकामेकाक संपूर्ण कर. लग्न संस्कारा वरवीं एक घोव आनी एक बायल एका कुडीची एका मोगाची जान पावतात आनी जे बरी क्रिस्तान पवित्र सभेचो मोग केलो तसोच घोवान आपल्या बायलेचो मोग करूचो आनी पवित्र सभेक क्रिस्तान खालती रावचो. तशेंच बायलेन आपल्या घोवाक खालते रावचे. तर आयज घराघरांनी समाजांनी लग्न संस्काराची नासधूस जाताना पळोवंक देवा लागीं ह्या काजारी जिविता पासत तांच्या एकवटा पासत मागोवंक आयती जावया. तशेंच आमी हेर भाव भयणींचो मोग करूंक एकामेकाक बोगसूंक हुस्को दाखोवंक आनी एकामेकाक एट करलेल्यांक खालती मागोवंक करया. सायबीन मायच्या मजदस्तीन बापा लागीं मागोया. म्हज्या भावा भयणीनो, ह्या पवित्र रितीत
फावो ते परी वांटो घेवचे खातीर आमची पातकां ओळखून घेवया. हांव पातकी सरपोतदार देवाक आनी तुमकां भावा भयणीनो म्हजो गुन्यांव उच्चारून सांगता. मनान चिंतून तोंडान उच्चारून वायट आदारून बरें सोडून हांवें जायतीं पातकां केल्यान. हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध, हो म्हजो व्हड अपराध. ह्या पासून बागेन सदांच आंकवार मोरे सगळ्या देवदूतांक आनी भोगतांक आनी तुमकां भावा भयणीनो म्हजे खातीर आमच्या सर्वेस्परा देवा लागीं विनंती करात म्हूण प्रार्थीक मागता. सरपदवेदार देव आमची काकूत करूं आनी आमची पातकां भोगसून आमकां सासणाच्या जिविताक पावय. आमेन. Somia kakut kor, somia kakut kor, somia kakut kor, somia kakut kor. Krista kakut kor, Krista kakut kor, Krista kakut kor, Krista kakut kor. Somia kakut kor, somia kakut kor, somia kakut kor, somia kakut kor. प्रार्थोया. सरपदवेदार आमच्या मोगाळ बापा, सर संपूर्ण देणी तुझे थावन उपजोतात. आमची काळजां तुज्या मोगान पेटय आनी आमची भोक्ती चोडय. अशें आमकां तूं दिताय सगळी बरी देणी पोसून वाडय. ती जोतनायन राख आनी मायपासान बाळगून दवर. आमच्या सोम्या तुज्या पुता वरवीं जो जियेताय आनी राजभर चलयताय ससनाच्या ससना. इफेसकाराच्या चिटीवेले वाचप. बायलांनी सोमयाक कशो आपल्या घोवाक खालत्यो जावंक जाय, कित्याक जसो क्रिस्त कुडीचो हुनगे पवित्र सभेचो सोडवणदार आनी मस्तक, तसोच घोव आपले बायलेचें मस्तक. आनी जशी पवित्र सभा क्रिस्ताक खालती जावन आसा, तशें बायलांनी आपल्या घोवाक सगटांक खालत्यो जावंक जाय. पतींनो, क्रिस्ताक पवित्र सभेचो मोग केलो आनी तिचे खातीर आपलो जीव दिलो. तशेंच तुमी तुमच्या पत्नीचो मोग करात. शब्द उलोवन उदकाचें स्नान दिला त्या वरवीं तिका नितळ आनी पवित्र करच्याक आनी खत व मिरी वो असले आनी कितें नासतना पवित्र आनी निश्कलंक जावच्याक आनी आपणा मुखार वैभवी तिचे दिश्टी पडच्याक क्रिस्ताक तशें केलें. हेच परी आपलो मोग करतात तसो पतींनी आपल्या पत्नीचो मोग करूंक जाय. आपल्या पत्नीचो मोग करता तो आपलोच मोग करता. खंयचोच मनीस आपले कुडीचो द्वेष करिना, पूण तो पोसता आनी तिचो बरो परामर्श करता. क्रिस्तूय पवित्र सभेथाय तशेंच करता, कित्याक आनी ताचे कुडीचे सांदे देखून दादलो आपल्या आवय बापायक सांडटलो आनी आपले पत्नीक एकवटतलो आनी ती दोगां एक जातली. ह्या गुटाक खोल समजणी आसा. क्रिस्ताक आनी पवित्र सभेक तो संबंद जाता म्हूण हांव सांगूंक सोदतां. म्हणटच तुमी जनेकल्यान आपलो मोग करतात तसो आपले पत्नीचो करचो आनी पत्नीन आपल्या पतीक मान दिवचो. देवाचें उतरें.
देवाचे व्हड उपकार. भयणी आमी सगळीं सर्वेस्पराची भुरगीं जेजू भाव सोमेस्तांचो ताचो बापूय आमचो कोरात मोग एकामेकाचो जसो हांवें केला तुमचो पेल्याक तुमी करता तितले कोरे सांगता म्हाका पावले कोरात मोग एकामेकाचो जसो हांवें केला तुमचो पेल्याक तुमी करता तितले कोरे सांगता म्हाका पावले. सर्वेस्पोर आमचो बरो. पेज नंबर 76. Alleluia, 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 Alleluia. सर्वेस्पर बरो ना कोणताचे सारको मनशा कुळाचो Alleluia. सर्वेस्पर बरो ना कोणताचे सारको मनशा कुळाचो Alleluia, 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 Alleluia. सर्वेस्वर तुमचे सोबे आस तुमचे सवे आस लोका प्रमाणे जेजू क्रिस्ताचो शुभ वर्तमान मोहिमा तुका सौम्या. पूण तुमकां म्हाका कान दितल्यांक सांगता तुमच्या दुस्मानाचो मोग करात तुमकां जळटात तांचे बरें करात तुमचेर शिराप घालतात तांकां आशिर्वाद दियात तुमकां वायट करतात तांचे पासत मागात कोण एका पोल्यार मारीत जाल्यार दुसरोय पोलो ताका दाखय तुजे आंगवेले काडून घेवंक ताका तुजो दुबो व्हरूंक आडोय नाकाय तुजे लागीं मागात ताका दी आनी तुजी वस्त काडून व्हडल्यार व्हडची परतून ताका मागिनाकाय हेरांनी तुमचे सोरी केल्लोले तुमकां जाय तशेंच तुमी तुमचे सोरी करूंक आशेतात तुमचो मोग करतल्यांचो तुमी मोग करशात जाल्यार तातूंत तुमचें कसलें उणेपण तर पातकी पर्यान आपणाचो मोग करतल्यांचो मोग करतात आनी तुमकां बरें करतल्यांक तुमी बरें करशात जाल्यार तातूंत तुमचें कितें पुण्य पातकी पर्यान तशेंच करतात जाचे पासत परत घेतला ताका तुमी रावतात आनी तुमी कितें उणें दिशात जाल्यार तातूंत तुमचें पूर्ण कशें जातलें दिला तितलें परत घेवचे पासत पातकी मनशाक तें उणें दिसता पूण तुमी तुमच्या दुस्मानाचो मोग करतात ताका बरें करतात आनी परत घेवची आशा धरिनासतना हुस्के करून दियात तेन्ना तुमकां व्हडली मजुरी मेवतली आनी भोव वर्त्या देवाची भुरगीं तुमी जातल्यात वो अनकोरपुरी खोट्या मनशा परी वो कोनवाळे जसो तुमचो बाप दयाळ
तशेंच तुमी दयाळ जायात. जेजू क्रिस्ताचें शुभ वर्तमान हे वाखाणी तुका क्रिस्ता. आज आपण लग्न संस्कार या विषयावर मननचिंतन करत आहोत. लग्न म्हणजे दोन जीवांचं पवित्र मिलन, सुखी संसारासाठी दिलेलं वचन. माझे प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येक धर्मामध्ये लग्न संस्काराला खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. कारण लग्न संस्कार हा पवित्र संस्कार आहे. राकेश शिंदे कवी आपल्या कवितेत म्हणतात, लग्न म्हणजे काय असतं, लग्न म्हणजे काय असते, दोन जीवांचा मेळ असतो, राजा राणींचा मांडलेला भातुकलीचा खेळ असतो. म्हणजेच या संसारामध्ये लग्न संस्कारामध्ये रुसवे फुगवे तर येणारच, आणि यामध्येच कडू आणि गोड क्षणांचं एक प्रकारचं मिलन होऊन जात असते. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण समाजात बघितलं तर आपल्या लक्षात येते की लग्न संस्कारामध्ये खूप अडचणी निर्माण झालेल्या दिसून येतात. अनेक ठिकाणी आपल्याला तंटे दिसून येतात. अनेक ठिकाणी काही जोडपी हे घटस्फोट घेण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्यामध्ये खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्यामधील फूट वाढत आहे, आणि या सर्वांचा परिणाम माझ्या प्रिय बंधू भगिनींनो लहान मुलावर होत असतो. अनेक वेळा माझे मित्र मैत्रिणी ते मला फोन करून सांगत असतात की माझ्या आईवडिलांचं असं भांडण झालेलं आहे, किंवा कधीकधी तेच स्वतः सांगतात की आमच्या दोघांचं जमत नाही, काय करावं हे आम्हाला समजत नाही. माझे प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या वेळी मी एक मेसेज वाचला, तिथे असं लिहिलेलं होतं की लग्न म्हणजे एक सुंदर जंगल आहे जिथे वाघाची शिकार हरणी करत असते. म्हणजेच आपल्याला समजून येते की बायकोचं नवऱ्यावरील वर्चस्व आणि उलटसुद्धा होत असते. आणि अशाच प्रकारे लग्न संस्कारामध्ये अनेक समस्या उद्भवत आपल्याला दिसत आहेत. काही महिन्यापूर्वीच मी माझ्या मित्राला भेटलो, आणि आपल्याला माहिती आहे की लग्न संस्काराची अंगठी या रिंग फिंगरमध्ये घालण्यात येते. तर त्याच्या हातात ती अंगठी मला वेगळ्या बोटामध्ये दिसली. तर मी त्याला सहजच विचारलं की तू लग्न संस्काराची अंगठी वेगळ्या बोटामध्ये का, चुकीच्या बोटामध्ये का घातलेली आहे? तो सांगितलं, बरोबर आहे, कारण मी चुकीच्या मुलीबरोबर लग्न केलेलं आहे. यावरूनच आपल्याला समजून येते माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दोघांमध्ये असं खटकत जाते, भांडणतंटी निर्माण होतात, आणि शेवटी लग्न संस्कार हा मोडकळीस येतो. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, यासाठी आपण काय केलं पाहिजे? कोण नक्की कमी पडत असतो? एक दिवस असं झालं की एक सुंदर अशी मुलगी जी सर्व गुण संपन्न होती, खूप हुशारही होती, तिच्याकडे काही कमी असं काहीच नव्हतं. म्हणजे ती आपण परफेक्ट मुलगी सांगतो त्या प्रकारे ती होती. आणि तिला खूप निरोप येत होते, आणि जेव्हा अशी निरोप येत होते ती सर्व नाकारत होती. ती म्हणत होती की मला मॅच करणारा असं कोणीही मला साथीदार अजून सापडत नाही. पहिला निरोप नाकारला, दुसरा नाकारला, तिसरा नाकारला, असे अनेक निरोप ती नाकारत गेली. कारण तिला वाटत होतं की मी खूप परफेक्ट आहे, मी सर्व गुणसंपन्न आहे, त्यामुळे मला मॅच करणारा असा कोणीही नाही. आणि एक दिवस असा होतो की तिला जसा पाहिजे होता तसा तिला जोडीदार साथीदार मिळतो, आणि तिला खूप चांगलं वाटते. आणि नंतर काही दिवसानंतर त्यांची सोयरीक वगैरे होते, आणि नंतर थोड्या दिवसांनी तो मुलगा तिला सोडून जातो. मग त्या मुलीला विचारलं की असं का झालं? मग ती सांगते की त्या मुलाला मी सर्व गुणसंपन्न अशी आढळली नाही. तिला स्वतःला वाटत होतं की मी खूप परफेक्ट आहे, परंतु त्याला वाटलं की ती खूप परफेक्ट नाही. हे असंच असते जीवनामध्ये. आपल्याला वाटते की माझा नवरा, त्याला सर्व काही आलं पाहिजे, माझ्या बायकोला सर्व काही आलं पाहिजे. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक व्यक्तीमध्ये उणिवा असतात, प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कमतरता असतात. त्याच्यामुळे आपण फक्त उणिवा आणि कमतरता याच्यावर लक्ष देऊन चालणार नाही, परंतु आपण दुसऱ्यांचे सामर्थ्य काय आहे, त्याची शक्ती काय आहे
याला आपण चांगला प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्या सर्वांचं आपण ऐक्य साधून आपला लग्न संस्कार हा जगला पाहिजे. आपण जर पाहिलं तर लग्न संस्कारात अनेक वेळा अडचणी निर्माण होतात आणि यामागचं कारण काय असेल? जेव्हा आपला लग्न सोहळा असतो तेव्हा आपण खूप लोकांना आमंत्रण देतो. अनेक लोक पार्टीसाठी वगैरे येतात, ते येतात मौज मजा करून जातात, परंतु आपण एका व्यक्तीला आमंत्रण देण्यासाठी विसरून जातो. आणि तो कोण असेल? तर दुसरं तिसरं कोणीही नसून तर आपला देव. आपल्या लग्न सोहळ्यासाठी आपण लोकांना आमंत्रण देतो, परंतु लग्न संस्कार जगण्यासाठी आपण देवाला आमंत्रण द्यायला विसरून जातो. लग्न सोहळा झाला म्हणजे सर्व काही संपलं नाही, परंतु आपण रोज एकत्र येऊन प्रार्थना केली पाहिजे. देवाला सांगितलं पाहिजे की आमच्या जीवनात या अडचणी आहेत, माझा नवरा असा करतो, माझी बायको तशी करते, आणि या सर्व समस्या आपण देवाच्या चरणाशी एकत्र येऊन अर्पण करतो एक कुटुंब म्हणून. तेव्हा आपण परिपूर्णतेकडे वाटचाल करत असतो आणि हळूहळू आपल्याला भांडण तंटे कमी होताना दिसून येतात. जर आपण लग्न संस्कार बघितला तर लग्न संस्कार म्हणजे शाळेत परत एकदा प्रवेश केल्यासारखा आहे. शाळेमध्ये आपण शिक्षण घेत असतो, परंतु लग्न संस्कार ही सुद्धा एक प्रकारची शाळा आहे. आणि तिथे काय शिकवलं जाते? तिथे फक्त 2 गोष्टी शिकवल्या जातात, त्या म्हणजे प्रेम आणि क्षमा. जर या लग्न संस्काराच्या शाळेत तुम्ही प्रेम आणि क्षमा करण्यास शिकले तर तुमचं शिक्षण हे परिपूर्ण होऊन जाईल. एकमेकांना प्रेम करणे आणि कोणी चुकल्यास त्यांना क्षमा करणे हेच खूप महत्त्वाचं असते. आणि हाच खरा लग्न संस्कार असतो आणि हेच लग्न संस्काराच्या शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जाते. लग्न सोहळा जर आपण पाहिला तर हा 1 दिवसाचा असतो, अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा केला जातो. अनेक लोक येतात, पार्टी दिली जाते, मेजवानी असते, सर्व काही असते, परंतु लग्न संस्कार हा आपल्याला जीवनभर जगावा लागतो. 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष हे जीवन जगावं लागत असते. आणि हे लग्न सोहळ्यासारखं नाही, परंतु लग्न संस्कार जगताना या संसारामध्ये खूप अडचणी येतात, खूप भांडणतंटे होत असतात, खूप उणिवा आढळून येतात. असं वाटतं की मी नक्कीच योग्य व्यक्तीबरोबर लग्न केलेलं आहे का? लग्न अगोदर आपण म्हणतो की तुझ्यासारखं या जगामध्ये कोणीच नाही, आणि लग्न झाल्यानंतर पटकन आपण बदलतो, तुझ्यासारखे मी 56 बघितले आहेत. असं का होते? हा बदल का घडून येतो? यावर आपण कधी विचार केलेला आहे का? पण हे असे प्रॉब्लेम, समस्या, अडचणी आपल्या जीवनात येतच राहणार, परंतु त्यामधून मार्ग काढण्यासाठी आपण देवाच्या चरणाशी आलो पाहिजे. कदाचित तुम्हाला वाटत असेल की ज्या व्यक्तीने लग्न केलं नाही, जो लग्न संस्कार जगत नाही, तो आम्हाला लग्न संस्कार कसा जगावा हे शिकवत आहे. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी हे सर्व उदाहरणे देत आहे ते माझ्या अनुभवातून, आणि विशेष करून मी माझ्या आईवडिलांना बघून देत आहे. आज जवळपास त्यांच्या लग्न संस्काराला 30 वर्ष झालेली आहेत. मी असं नाही सांगत की त्यांचा लग्न संसार हा खूप मौज मजेने भरलेला होता. अडीअडचणी, भांडणतंटे नक्कीच येऊन गेले, परंतु आजपर्यंत ते प्रेमाने जीवन जगत आहेत. आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही सुद्धा जर तुम्हाला वाटलं की माझं लग्न झालेलं आहे, माझ्या जीवनात खूप अडचणी आहेत, अशा वेळी तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे पहा. ते कसे जीवन जगतात, ते कसे एकत्र राहतात, आणि नक्की ते काय करतात, त्यांच्यामध्ये कोणतं प्रेम आहे. आणि हे सर्व आपण जेव्हा त्यांचं उदाहरण घेतो तेव्हा आपल्याला समजून येते की लग्न संस्कार जरी हा खूप सोपा आणि सहज नसला, परंतु हा जगणे खूप योग्य आहे. कारण त्याच्यामध्ये आपल्याला देवाची कृपा मिळत असते, त्याच्यामध्ये आपलं प्रेम वाढत असते, आपण नवनवीन गोष्टी शिकत असतो. आणि आजच्या पहिल्या वाचनामध्ये हेच आपल्याला स्पष्ट करून सांगितलेलं आहे की तुम्ही एकमेकावर प्रेम करा, द्वेष करू नका, क्षमा करा आणि समजूतदार बना.
जर माझी बायको अशी असेल, नवरा तसा असेल, थोडंसं आपण समजून घ्यायचं. आणि जेव्हा आपण असं समजून घेतो एकमेकांना, तेव्हाच आपलं जीवन हे रुचकर बनत जातं. आणि सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपल्या मरिया माता आणि संत योसेफ, जिचा वाढदिवस आपण थोड्याच दिवसामध्ये साजरा करणार आहोत. त्यांच्या कुटुंबाकडे आपण जर पाहिलं, अतिशय पवित्र कुटुंब होतं. आणि तेच आपल्याला त्यांचं उदाहरण समोर ठेवून आपल्याला सांगत आहेत की तुम्ही सुद्धा पवित्र जीवन जगू शकता. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जर तुम्हाला असं वाटलं की माझ्या संसारामध्ये खूप अडचणी येत आहेत, तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मरियेच्या चरणाशी तुमचे गाऱ्हाणे अर्पण करा. देवाला सांगा की माझ्या जीवनात असं होत आहे आणि माझी खात्री आहे की नक्कीच देव तुम्हाला मदत करेल. म्हणून या मिसा बलिदानात सहभागी होत असताना माझे प्रिय बंधू भगिनींनो, सुखी, समाधानी, आनंदी वैवाहिक जीवन जगण्यासाठी आपण आज प्रभू परमेश्वराकडे विशेष प्रार्थना करूया. आता आपण सर्वजण उभे राहून आपल्या सर्व विनंत्या, मागण्या प्रभूच्या चरणाशी अर्पण करूया. एक बोरे कुटुंब चलोवंक एका घोवा आनी बायलेची जबाबदारी. पूण लग्न संस्काराची घुसपट जावन आयची जायतीं कुटुंबां दोशी जाल्यात. तर घोव बायलेन पवित्र आत्म्या उदेशी समजिकाय मेळोवंक, तांणी एकमेकांक विश्वासान खालती रावोंक आनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी ओळखून घेवंक बापाचो आदार मागुया. स्वर्गीच्या देवा बापा, आमचे मागणे ऐकून घे. स्वर्गीच्या देवा बापा, आमचे मागणे ऐकून घे. समाजान वावुरतना आमकां जायतेच अपमान, वायटपण, कोश्ट सोंसूचे पडटात. पूण देवान आमकां एकमेकाचो पेल्याचो मोग करूंक आज्ञा दिल्या. तर समाजान वावुरतना आमी पेल्यांक बोगसूंक, एकमेकाचो मोग करूंक, हुस्को दाखोवंक आनी आमकां वायट करतल्यां खातीर मागणी करूंक बरें गिन्यान दी म्हूण बापा लागीं मागुया. स्वर्गीच्या देवा बापा, आमचे मागणे ऐकून घे. स्वर्गीच्या देवा बापा, आमचे मागणे ऐकून घे. जे भाशेन सायबीन मायन आपलो विचार करिनासतना एलिझाबेथीच्या आदाराक पावली, तेच भाशेन आमी आमच्या समाजाच्या भाव भयणीच्या फिगोर्जेच्या आदाराक पावोंक समजिकाय दी म्हूण बापा लागीं मागुया. स्वर्गीच्या देवा बापा, आमचे मागणे ऐकून घे. स्वर्गीच्या देवा बापा, आमचे मागणे ऐकून घे. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, आम्ही तुझ्या चरणाशी आमच्या सर्व मागण्या, विनंत्या अर्पण केलेल्या आहेत. आज विशेष करून आम्ही आमच्या या संसारातील सर्व वैवाहिक जोडप्यांसाठी प्रार्थना करतो. हे प्रभू परमेश्वरा, त्यांच्या जीवनात विशेष शांतिक, समाधान, सुख त्यांना तू प्राप्त करून दे. तसेच तू त्यांच्यासमोर संत योसेफ आणि मरिया यांचं जिवंत असं उदाहरण ठेवून दे, जेणेकरून ते त्यांच्या जीवनात सुख समाधान अनुभवतील. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पेटवण्याचे गीत पान नंबर 250, सुखी कोर नवो घराबो. पान नंबर 250.
नव्याचो देवान मनशाक मोगान रोचलो करूंक मोग एकामेकाचो दादल्या बायले कायदो घालो ओरपिदा दोनया यज्ञांचो आयकून घे तू खालती उलो घालून पावस तुझे कुरपेचो सुखी कोर आमचो घोराबो ओरपिता दोनया यज्ञांचो आयकून घे तू खालती उलो घालून पावस तुझे कुरपेचो सुखी कोर आमचो घोराबो म्हज्या भावा भयणीनो म्हजें आनी तुमचें बलिदान सर्व पदवीदार देवा बापाक मानता तसलें जाव म्हणून मागात हे तुमच्या हातांतले बलिदान आपल्या मानाक आणि मोहिमेक आमच्या आणि अख्ख्या पवित्र सभेच्या आदाराक सर्वेस्पर मानून घेव जिव्या देवा पवित्र बापा जेजूच्या कोडी रक्ताचे बलिदाना वरवीं तुजो आशिर्वाद आमचे वयर देवो आनी तुजे जिबीत आनी पवित्रताय सर्व संपूर्णायेन आमकां फावो जावं हे आमी मागता तुज्या पुता जेजूचे नावी आमेन सर्वेस्पर तुमचे सवे आसो तुमचेय सवे आसूं आमची काळजां उबारुया आमी ती सर्वेस्परा थाय उबारता सर्वेस्पराक आमच्या देवाक दिन वासूया होय अशें आमी करूंक फावो सर्वेस्परा पवित्र बापा सर्व पदवेदानी शासनाच्या देवा सर्व काळ आनी सर्व थंय आमी तुका दिन वासूंक फावो हो कायदो नितीचो आनी आमच्या फायद्याचो निती आयकवार मारयेक आमी नमन करताव एका ताळ्यान आमी तुका वाखाणताव तुका वंदिताव तुजी किर्ती परगटताव आपल्या आयकवारपणाची वडवी सांबाळून पवित्र आत्म्याच्या कृपेन तुज्या एकल्याच पुताची ती आवय जाली आनी शासनीक पोरकास तिणें संवसाराक फाकयलो तो जेजू क्रिस्त आमचो सोमी त्याचे उदेशी देवदूत आनी सर्गेचो सगळो दळबार तुजी थोर महिमा वाखाणतात त्याचे सांगाती आमचे ताळे मेळूंक आनंदान आम्ही तुजी स्तुती गायताव पोवीत 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 दलबाराचो सर्वेस्पर तूं पोवीत 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 दलबाराचो सर्वेस्पर तूं स्वर्ग आनी संवसार बोला तुज्या वैभवान स्वर्ग आनी संवसार बोला तुज्या वैभवान ओ स्वर्गी तुका जय 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 ओ स्वर्गी तुका जय 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 सर्वेस्पराची नावी येता ताका जय जय सर्वेस्पराची नावी येता ताका जय जय ओ स्वर्गी तुका जय 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 ओ स्वर्गी तुका जय 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 बापा खरोच तूं पवित तूच सगळ्या पवित्रपणाची जोर तुज्या पवित्र आत्म्याक धाडून कितें पवित्र कर म्हूण आमी मागता जावं ती आमकां आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताची कूड आनी रोगत आपलेच कुशेन कश्ट मरून सोसूंक वेचे आदी त्याने उंडो घेतलो तुका दिन वासून तो मोडलो तो आपल्या शिश्यांक दिलो आनी म्हणलें हो तुमी सोमेस घेयात आनी खायात ही म्हजी कूड तुमचे पासोत समर्पूंची तेच पोरी जेवण जाताच त्याने काल्च घेतली तुका नव्यान दिन वाचलो ती आपल्या शिश्यांक दिली आनी म्हणलें तुमी सोमेस घेयात आनी यातली पियेयात ही म्हज्या रक्ताची काच
नव्या आनी शासनीक कराराचे हे रोगत पातकाचे बोक्सांनी मेळच्याक तुमचे पासत आनी सोमेस्त मनच्या पासत ते वावरतले हे म्हज्या उगडासाक करात. भावार्थाचो गोड प्रगटुया. सोम्या जेजू आमी हो उंडो खाता आनी हे कालशीतले पियेता तितलेच पावटी तूं वैभवान येसू आमी तुजें मरण परगटा तितलेच पावटी तूं वैभवान येसू आमी तुजें मरण परगटा. बापा जेजूच्या मरणाचो आनी पुनर्जिवीतपणाचो आमी भक्तीपोनी उगडास करता आनी हो जिविताचो उंडो आनी ही सोडवणेची काल्स तुका समर्पिता. तुजे मुखार येवंक आनी तुजी सेवा करूंक आमकां फावो केल्याय देखून आमी तुका दिनवासता आनी जेजूची कोड आनी रोगत सेवतल्या आमा सोमेस्ताक पवित्र आत्म्या वरवीं एकठांय कर म्हूण आमी नम्रतायेन मागता. सर्वेस्परा के प्रतिमेचेर विस्तारली जे पवित्र सभेचो उगडासकर आनी फ्रांसीस आमच्या बागेवन बापाक ऑलून आमच्या गोळी बापाक आनी सगळे यादनेकी वर्गा बरो तिका प्रिती मोगान वाडय. पुनर्जीवनपणाचो बरवासो दवरून मेल्यान ते आमच्या भाव भयणांची काकूत कर. आमी मागोया जाच्या आत्म्याक आमी मीज भेटयला ताचे आत्मे देवान साल्वार करूच्या. तांकां निश्ठा गोवती मेलेल्या सोमेस्तांक तुजे परजलीत मुखामळ पळोवंक फावो कर. आमा सोमेस्तांची दया कर म्हूण आमी मागता. मागोया सायबीन मायचे विनवणेन खेरीत भाशेन जेजू लागीं आमी सगळीं हांगा जमलोली भाव भयणां सायबिनीन आमकां आपल्या आशिर्वादान सदांच भर. अकवार मरे देवाची माय सांगाती भाग्यवन तुजे तिचो पोती भाग्यवन दोनभूत आनी सर्व काली तुका मानवल्यान त्या सगळ्या भक्ता बराबर सासणाच्या सुखांत आमकां वांटो दी. तांचे सांगाता तुजी महिमा गावूंक आमकां फावो कर. जेजू क्रिस्ता तुज्या पुतावर. त्याच जेजू वरवीं त्याच जेजू सांगाता त्या जेजू थंय पवित्र आत्म्याच्या एकपणात सर्पद्वेदर बापा सर्वंदन आनी वैभव तुका शासनाच्या शासनात. आमेन. आमच्या सोडवणाऱ्याची आज्ञा मनात धरून त्याने शिकयलेले प्रार्थन धीर घेवन म्हणुया. आमचे बापा स्वर्गीच्या तुझे नाव पवित्र जाव तुझे राज आमकां येवं तुजी कशी स्वर्गार जाता तशी संवसारांत जावं. आमचो दिसपटो गिराय आयज आमकां दी आनी आमी आमचेर चुकलेल्यांक बक्षिता तशें आमची पातकां बोगोस आनी आमकां ताळणेन पडोवंक दिवं नाकाय पूण वायटांतली आमकां निवार. सर्वेस्परा सर्व वायटांतले आमकां निवार. दया करून ह्या जिवितांत सवेस्तकाय आमकां दी. सर्गीच्या सुखांक आनी आमच्या सोडवणाऱ्या जेजू क्रिस्ताच्या येण्याक आमी बरवेशेन उतरेकता. तर आमकां तुजे उदार काकृतेन सर्व पातकांतली सुटोय आनी सर्व आकांतांतले वाटोय. कित्याक राजोडकी पदवी आनी महिमा तुजी शासनाच्या शासना. सोम्या जेजू क्रिस्ता तुवें तुज्या धर्मदुताक म्हणलें तुमकां शांती दवरता म्हजी शांती तुमकां दिता. आमचे पातकांचेर न्हय पण तुजे पवित्र सभेच्या भावार्थाचेर दिश्ट घाल आनी तुजे खुशी प्रमाणे तिका शांती दी आनी तूंच तिका एकवटान सांबाळ जो जियेताय आनी राजवट चलयताय शासनाच्या शासनाक. आमेन. सोम्याची शांती सदां काळ तुमचे सोवे आसो. तुमचेय सोवे आसूं. एकमेकाक शांती दियात. देवाचे शेळये संवसाराचे पाप काडटले आमची काकूत कोर. देवाचे शेळये संवसाराचे पाप काडटले आमची काकूत कोर.
देवाचे शेळे संवसाराचे पाप काडटले आमकां शांती दी. ही देवाची शेळी संवसाराचे पाप काडटा ती. शेळ्याच्या जेवणाक आपयल्यात ते सुभागी. सोमिया तुझे म्हाका भावना तुझ्या एका सुत्रान म्हाका भलायकी मेळटली. प्रसाद गीत पान नंबर 110. दुलोप जेजू मोगाळ उदार, पेज नंबर 110. कितलो मोवाळ इश्ट आमचो, आमचे सोरशे दीस रात रावता, आमकां सांबाळ चलयता. ताचे बोगोलेर कोण आसा, संपूर्ण प्रीती करतलो. दैवीक मोगाचो काकुताची केदी भोरती, गोडसाणीचो दर्यो तो. वेची कोथम्यांक चिकटून दवरता, आपल्याच रोगतान न्हाणयता. प्रार्थोया. प्रितीच्या बापा, स्वर्गीच्या जेवणान तुवें आमकां दादोशी केलाय. मोग वाळूंक दिल्या ह्या जेवणाक आमची काळजां प्रिती मोगान थीर जाव आनी तुजी सेवा मोगान करच्याक आमच्या भावा भयणीची चाकरी करूंक आमची उमेद चोडत वचूं. हें आमी मागता तुज्या पुता जेजूचे नांवे. आमेन. सर्वेस्पर तुमचे सोबे आसो. तुमचे सोबे आसो. सर्वपदवीदार देव, बाप, पूत आनी पवित्र आत्मो तुमचेर आशिर्वाद घालो. आमेन. वचून येयात, क्रिस्ताच्या शांतीन तुमकां धाडटा. देवाचे व्हड उपकार. देवाची माये पाव तूं आमकां, देवाची माये धीर दी आमकां. देवाची माये राखून दवर आमकां. देवाची माये मोजत कर आमकां. देवाची माये सांबाळ तूं आमकां. देवाची माये निवार तूं आमकां. देवाची माये प्रतिपाळ आमकां. देवाची माये बुजवण दी आमकां. देवाची माये जेजू दी आमकां. जेजूचो पाटलाव करूंक व्हर आमकां. देवाची माये जेजूची आज्ञा दिसान दीस पाळूंक शिकय तूं आमकां. देवाची माये स्वर्गार व्हर आमकां. जेजू सांगाती बापाच्या सुखां.
वेलांगणी साहेबिनी आमचे पासून ख्रिस्ताच्यो वासवण्यो आमकां फावो जावच्या तुया स्वर्गीच्या बापा आमच्या सोडून दराक मनशा सैम दिवचे खातीर ओगून इच्छान वयन आनी मोगान बागेवन आकवार मध्ये एक वेलांग साहेबिनीक तुवें जल्मा काडली हो तिचे आमी दीस व्हडा संतोशान संतो समोर पिता तुवें विचून काडल्या जेदूच्यानी आमच्या आवयक फावतो मान दिवकान तिचो मोग करूंक आनी तिची देख आनी मजत घेवंक भावार्थान भरोशान आनी मोगान वाडत वचूं तुजी भरपूर कृपा आमकां दिये मागता क्रिस्ता आमच्या स्मिया वरवीं आमेन. सर्वेस्पर तुमचे सवे आस तुमचे सोवे आस देवाचे शेवटचे गीत पान नंबर 229 वेलंकणी साहेबिनी पेज नंबर 229. वेलांकणी साहेबिणी माई आमची काकुतीन आनी सगळे कुरपेन बोरलेले बेसाव घाल आमच्या मालवण गावाचे सदां आमच्या मोगान तूं लासलेले अर्घा तुका आमी दिता साहेबिणी एकठांय जावन सगळीं आमी भुरगीं तुजी मागतांव आमी तुजे लागीं पापयांचे शरातीनी ती आमकां तुजे कृपेन भरलेली देणी अर्घा तुका आमी दिता साहेबिणी एकठांय जावन सगळीं आमी भुरगीं तुजी मागतांव आमी तुजे लागीं पापयांचे शरातीनी ती आमकां तुजे कृपेन भरलेली देणी